Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फेब्रुवारी 2023 साली इयत्ता 5वीचा जो शिष्यवृत्ती परीक्षेचा पेपर झाला त्यातील गणित या विषयाचे प्रश्न क्रमांक 26 ते 51 सॉल्व करणार आहोत. चला तर सुरुवात करूया. पहा 26 नंबर क्वेश्चन आहे. इन द गिवन फिगर हाऊ मेनी व्हर्टायसेस आर देअर. आता इथं जर पाहिलं आपण तर हाऊ मेनी व्हर्टायसेस आर देअर म्हणजे शिरोबिंदू किती आहेत. इथं जर आपण काउंट केले तर पहा हे 1 हा सुद्धा असतो, 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 म्हणजे इथे किती व्हर्टायसेस आहेत. 10 व्हर्टायसेस आहे. ह्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. पुढे पहा 27 आहे. 65 kilogram 500 grams of sweets were brought by an institute for cool students. If 60 kilogram 200 gram of sweets were distributed among the students, how much sweets are left? म्हणजेच काय की एका संस्थेने शाळेतील मुलांना देण्यासाठी 65 किलोग्रॅम आणि 500 ग्रॅम मिठाई आणलेली आहे. म्हणजे 65 किलोग्रॅम आणि 500 ग्रॅम मिठाई आणलेली आहे. आता त्यातील 60 किलोग्रॅम 200 ग्रॅम मिठाईचे वाटप करण्यात आलं तर किती मिठाई शिल्लक राहिली असा त्याचा मराठीचा अर्थ आहे. म्हणजे आपण इथंच सॉल्व करूया. पहा किती आणली त्याने 65 किलोग्रॅम आणि इकडं ग्रॅम किती 500 ग्रॅम. आता मी तुम्हाला इथंच का सोडून देतो आहे कारण आपल्याला रफ वर्कसाठी खाली जागा असते, परंतु क्वेश्चनपाशीच जर मी सोडवलं तर तुमचे तो क्वेश्चन पण नजरेसमोर राहील आणि तुम्हाला ते व्यवस्थित संकल्पना समजेल. आता आपल्याला काय करायला लागेल 65 किलो 500 ग्रॅम होती त्यापैकी 60 किलो 200 ग्रॅम मिठाई काय केलेली आहे डिस्ट्रीब्यूट केलेली आहे. तर मग काय होणार आहे तर किती शिल्लक राहिलेले आहे. मग वजाबाकी आपण करूया. इथं 0 0 3 5 आणि 0 म्हणजे किती 5 किलोग्रॅम 300 ग्रॅम. मग ते उत्तर कुठे आहे तर ते आहे उत्तर ऑप्शन नंबर 4 मध्ये. म्हणून 27चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. अतिशय सोपं होतं. पहा इन अ सर्कल रेडियस इज 2 सेंटीमीटर and length of chord is 3 centimeter. What is the length of longest chord of a circle? आता एक लक्षात घ्या रेडियस किती 2 सेंटीमीटर. कॉर्डचा बघा रेडियस दिलेली आहे आणि लॉंगेस्ट कॉर्ड विचारलेला आहे. मग तुम्हाला माहिती आहे हे जे सर्कल असतं त्या सर्कलमध्ये जो लॉंगेस्ट कॉर्ड असतो म्हणजे जो सेंटरमधून गेलेला असतो तर लॉंगेस्ट कॉर्ड म्हणजेच काय असतं डायमीटर असतं. आणि डायमीटर आणि रेडियसमध्ये काय असतं तर जितकी रेडियस असते त्याच्या दुप्पट काय असते डायमीटर असते. मग रेडियस किती 2 सेंटीमीटर मग डायमीटर किती येणार 4 सेंटीमीटर. इथं अतिशय साधं सरळ सोपं आहे. इथं कॉर्डचा काही संबंध नाही आहे. तुम्हाला ते कन्फ्यूज करण्यासाठी दिलेलं आहे. तर त्याचं उत्तर आहे 4 सेंटीमीटर. 4 कुठे ऑप्शन नंबर 4 मध्ये. पुढचा क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग मॅथमॅटिकल एक्सप्रेशन हॅज मॅक्झिमम व्हॅल्यू. म्हणजे कोणत्या पदावलीची किंमत सर्वात जास्त आहे. आपल्याला हे सॉल्व करायला लागेल. पटपट सॉल्व करून घ्यायचं. बघा इथं 3 त्रिक 9 10मधून 9 गेले राहिले 1. म्हणजे इथं जर सोडवलं आपण तर आधी गुणाकार करायला लागतो. 10 त्रिक 30 अधिक 3 किती होतात 33. ओके. इथं जर आपण सोडवलं तर इथं जर 6 10 + 6 16 होतात. इथे 3 त्रिक 9 अधिक 10 किती होतात 19 म्हणजे 19. म्हणजे उत्तर काय आहे त्याचं 33 हे ह्याची मॅक्झिमम व्हॅल्यू येते. म्हणजे ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पुढे पहा अ रेक्टेंग्युलर रूम ऑफ लेंथ 10 मीटर अँड ब्रेथ 8 मीटर इज टाईल. व्हॉट इज द कॉस्ट ऑफ टिलिंग ॲट द रेट ऑफ ₹30 पर स्क्वेअर मीटर. म्हणजेच काय एका आयताकृती वर्ग खोली जी आहे तिची लेंथ आहे 10 मीटर आणि तिची जी ब्रेथ म्हणजे रुंदी आहे 8 मीटर. तर त्या वर्गखोलीमध्ये फरशी बसवण्यासाठी दर चौरस मीटरला म्हणजे पर स्क्वेअर मीटर किती येणार आहे ₹30 आपल्याला खर्च येणार आहे.
तर त्याला किती मजुरी द्यावी लागेल. आता तुम्हाला माहिती आहे की हे कसं सोडवायचं असतं, आपल्याला आयताचं क्षेत्रफळ काढायचं असतं. म्हणजेच एरिया ऑफ ही जी रूम आहे पहा, इथंच सोडवतो मी. ही जी रूम आहे ह्या रूमची लेंथ आहे 10 मीटर, ब्रेथ आहे 8 मीटर. ओके, आपल्याला ह्याचा एरिया काढायचा असतो आणि एरियाचं जे उत्तर येईल त्याला काय करायचं असतं, ह्या रुपीजने आपल्याला मल्टिपल करायचं असतं, म्हणजे गुणायचं असतं. मग ह्याचा एरिया काय येणार, लेंथ इंटू ब्रेथ. ओके, एरिया काय येणार, लेंथ इंटू ब्रेथ. आणि काय करायचं, ह्यालाच आपली जी कॉस्ट आहे त्या कॉस्टने गुणायचं, कारण आपण स्पर्धा परीक्षा देत आहोत. आपल्याला स्टेप बाय स्टेप न सोडवता येतं, डायरेक्ट आपल्याला शॉर्टकटने सोडवावं लागेल. मग लक्षात ठेवा, मग लेंथ इंटू ब्रेथ म्हणजेच काय येणार आहे, काय 10 इंटू 8 इंटू कॉस्ट किती 30, ह्या तिघांचा गुणाकार करायचा. बघा 10×8 = 80 30 किती झाले, हे 2 शून्य 8 त्रिक 24, 2400 रुपये येणार आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 1 इज द राईट ॲन्सर. पुढे पहा, अ डेसिमल फ्रॅक्शन 0.17 कॅनॉट बी रिटन इन विच द फॉलोइंग वे. म्हणजेच काय, हा जो 0.17 खालीलपैकी जे काय ऑप्शन्स दिलेले आहेत त्या ऑप्शनमध्ये 0.17 कोणाचं उत्तर येणार नाही असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आता हे मी प्रश्न इथंच सोडून देत आहे. जर तुम्हाला वेगळ्या पानावर सोडवायचं असेल किंवा वेगळ्या पानावर सोडून पाहिजे असेल तर तसं कमेंट करा, काही प्रॉब्लेम नाही. पण मला वाटतं तिथल्या तिथं सोडवलं तर तुम्हाला ते प्रश्नाच्या जवळ उत्तर लगेच व्यवस्थित कळेल. आता आपला प्रश्न काय की 0.17 कोणाचं उत्तर येत नाही. आता बघा इथं 17 आहे म्हणून 17 लिहिलं आणि इथं किती 2 शून्य, जितके शून्य तेवढी घरं सोडायची, म्हणजे युनिट टेन्स. इथं दिलं शून्य, किती झालं 0.17, म्हणजे 0.17 ह्याचं उत्तर येत आहे. येते पहा छेद सारखा म्हणून तो एकदाच लिहिला. 10 + 7 झाली 17 आणि ह्याचं पण उत्तर काय येणार आहे 0.17 येणार आहे. इथे पहा 10 + 7 17, ह्याचं सुद्धा उत्तर 0.17च येणार आहे, कारण हे सेम आहे. इथे पहा, इथे मात्र 0.17 येणार नाही, कारण हे कसं येणार बघा, 100 × 10 + 7 करायला लागेल आणि त्याच्यामुळं हा पूर्णपणे वेगळा येणार आहे. म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 इज द राईट ॲन्सर. पुढे पहा, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. इथं काय आपल्याला फॉर्म्युलेज दिलेले आहेत, त्या फॉर्म्युल्यामध्ये करेक्ट फॉर्म्युला कोणता आहे हे आपल्याला पाहायचं आहे. सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस इज इक्वल टू प्रॉफिट. बघा, सेलिंग प्राईसमधून जर कॉस्ट प्राईस घालवली तर प्रॉफिट येतं. फॉर एक्झाम्पल 100 रुपयाला आपण एखादी वस्तू विक्री केली 100 रुपीजला आणि ती वस्तू आपण 70 रुपीजला आणली होती, तर आपल्याला काय झाला 30 रुपये प्रॉफिट झाला. म्हणजे पहिलंच उत्तर बरोबर आहे आणि हे काय खूप सोपं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला लगेच कळेल, तिथं वेळ घालवायला नको. पुढे पहा, 305791 यूज each digit only once to obtain largest 6 digit odd number. ओके, काय करायचं आपल्याला, लार्जेस्ट 6 डिजिट आणि ऑड हे तर 3 गोष्टी आहेत, हे लक्षात ठेवा. हे जे अंक दिलेले आहेत हे जे अंक आहेत ते एकदाच वापरायचे. 6 अंकी मोठ्यात मोठी आपल्याला विषम संख्या तयार करायची, ऑड नंबर तयार करायचे आहेत. तर पहिली गोष्ट, हे जे नंबर्स आहेत ते आपण काय करतो, लार्जेस्ट नंबर पाहिजे तर आधी आपण लार्जेस्ट नंबर लिहून घेऊया. सुरुवातीला येतो 9, नंतर येईल 7, नंतर येईल 5, नंतर येईल 3, नंतर येईल 1 आणि नंतर येईल 0. म्हणजे हे लार्जेस्ट टार्गेट पूर्ण झालं, 6 डिजिट टार्गेट पूर्ण झालं. आता ऑड नंबर बघायचं. हा ऑड नंबर आलेला आहे का, बिलकुल नाही, हा ऑड नंबर आलेला नाही आहे. मग काय करायचं आपल्याला, फक्त शेवटच्या 2 अंकांची आलटापालट करायची. म्हणजे काय करायचं, हा 0 इकडे टाकायचा आणि 1 इकडे टाकायचा, बाकी आहेत तसेच अंक लिहायचे. 975301 कुठे आले, तर ते आले ऑप्शन नंबर 3ला. म्हणून ऑप्शन नंबर 3 इज द राईट ॲन्सर. पुढचा प्रश्न बघा,
6 hours 40 minutes प्लस 2 hours 35 minutes. हा अतिशय सोपा क्वेश्चन आहे. पहा इथं असतं आवर्स आणि इथं मिनिट. बघा इथं 6 hour 40 minutes प्लस 2 hours 35 minutes. आता आपण जर यांची बेरीज केली तर इथं किती येणार आहे बघा. 75 6 प्लस 8 6 प्लस 2 8 येणार आहे. म्हणजे 8 hours 75 minutes. परंतु एक लक्षात घ्या, 75 मिनिट्स कधी होतात का? मिनिट्स कुठपर्यंत होतात? फक्त 60 मिनिट्सपर्यंतच होतात. 60 मिनिट म्हणजे 1 hours. ओके. ही जी संख्या आहे ती 60पेक्षा जर मोठी आली 60पेक्षा तर आपण काय करतो, ती 60मधून मायनस करायचं. जर 60पेक्षा मोठी असेल तर मग 60मधून मायनस केला. ओके. तर किती आले? 15 उत्तर त्याचं आलेलं आहे. हे 15 लिहायचे इकडं मिनिट्समध्ये आणि हा जो 60 आहे तो 60 ह्या 60 म्हणजे 60 मिनिट म्हणजे 1 तास. तो 1 तास काय करायचा ह्या आवर्समध्ये मिळवायचा. म्हणजे इथं उत्तर किती येणार आहे? 9 hours 15 minutes. 9 hours 15 minutes कुठे? ऑप्शन नंबर 4मध्ये आहे. परत लक्षात घ्या, इथे जर तुमची प्लस मिनिट्समध्ये तुमची प्लस जर 60पेक्षा जर बिगेस्ट आली तर ती 60मधून त्या मिनिट्समधून 60 वजा करायचे. जे छोटं उत्तर येईल तेवढे मिनिट्स आणि हे 60 वजा केल्यामुळे आवर्समध्ये 1 तास मिळवायचा. म्हणजे झाले 9 hours 15 minutes. ओके. पुढे पहा, व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ शेडेड पोर्शन इन द गिवन फिगर. आता ही जी फिगर आहे ह्या फिगरमध्ये नीट पहा. आता इथे काय दिलेलं आहे की शेडेड पोर्शनचा आपल्याला पर्सेंटेज काढायचं आहे. आता हे जे एकूण तुकडे किती आहेत पहा, 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे आपण लिहिले 8. त्यापैकी शेडेड किती आहेत? 1 2 3 4 5 6. हे 6 शेडेड आहेत. ओके. मला वाटतं इथं यांनी हे तुकडे या विद्यार्थ्यांनी बनवलेले आहेत. ऑलरेडी हा पूर्ण डार्क सर्कल एकच होता, परंतु ह्याच्या अंदाजाने ह्याने असे रेष मारून हे तुकडे बनवलेले आहेत, हे लक्षात घ्या. आता ह्याला जर छोटं केलं आपण, 3 6 आणि 2 8, उत्तर काय आलं? 3/4. आणि तुम्हाला माहिती आहे की 3/4 म्हणजेच काय असतो? 3/4. बघा कसं पहा, 1/4 म्हणजे काय म्हणतो आपण? क्वार्टर. ओके. 1/2 असेल तर काय म्हणतो त्याला आपण? हाफ. आणि 3/4 असेल तर काय म्हणतो आपण त्याला? 3/4. ओके. आणि 4/4 असेल तर काय म्हणतो आपण त्याला? होल म्हणजे पूर्ण आपण म्हणतो. मग म्हणजे 1 हा एक पूर्ण होतो. आता ह्यालाच जर आपण पर्सेंटेजमध्ये काढलं तर हे झालं 100%, हे झालं 75%, हे झालं 50% आणि हे झालं 25%. मग आपलं उत्तर काय आलं? 3/4 म्हणजेच काय येणार तिथं? 75%. म्हणजे ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पुढे पहा, Chandu typed at the speed of n words per hour for 5 hours. Ali typed at speed of m words per hour for 6 hours. Total how many words did both of them type? आता हा अतिशय सोपा प्रश्न आहे, व्यवस्थित समजून घ्या. चंदूने एका तासाला n वर्ड्स टाईप केलेले आहेत. याप्रमाणे त्याने किती टाईप केलं? 5 तास. ओके. म्हणजे 1 आवरमध्ये n वर्ड्स, तर 5 आवर्समध्ये किती? मग काय करणार आपण? ह्या दोघांचा काय करतो आपण? गुणाकार करतो. कारण एकाची किंमत आपल्याला दिलेली आहे, अनेकाची किंमत काढताना आपण काय करतो? गुणाकार. 5 × n म्हणजे 5n. ओके. तसंच जो आली आहे त्या आलीने काय केले? 1 आवरमध्ये एका तासाला m वर्ड,
तर 6 तासाला किती? मग आपण काय करतो 6m आणि प्रश्न काय आपल्याला टोटल हाऊ मेनी वर्ड्स डीड बोथ ऑफ देम टाईप. दोघे मिळून किती? तर दोघे मिळून किती 5n प्लस 6m म्हणजे दोघांची बेरीज आपण करायची फक्त. मग 5n प्लस 6m कुठे? ऑप्शन नंबर 4 मध्ये. अतिशय सोपं आहे पहा. तुम्ही जर व्यवस्थित पॅटर्न पाहिला आणि व्यवस्थित जर समजून घेतलं तर स्कॉलरशिपला तुमचा चांगला स्कोर येऊ शकतो. पुढे पहा. In a milk collection center, there are 300 bags of 1 liter, 600 bags of 500 milli each. If 560 liter of milk is distributed, then how much milk is left? आधी प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा, बिलकुल गडबड करायची नाही. पहा, इन अ मिल्क कलेक्शन सेंटर म्हणजेच एका दूध केंद्रामध्ये देर आर 300 बॅग्स ऑफ 1 लिटर इच, म्हणजे 1 लिटरच्या 300 पिशव्या आहेत. 1 लिटरच्या किती? 300 पिशव्या. ओके, इथपर्यंत एक पार्ट झाला. म्हणजे टोटल किती लिटर झालं? तर ते झालं 300 लिटर. ओके, 600 बॅग्स ऑफ 500 मिली इच, म्हणजेच 500 मिलीच्या किती बॅग झाल्या? 600. मग 1 लिटरच्या किती होतील? 300 बॅग्स होतील. हे लक्षात घ्या. म्हणजेच पहा इथं कसं होतंय. ओके, हे तुम्हाला कळलं व्यवस्थित? बघा, 1 लिटरच्या 300 बॅग म्हणजे 300 लिटर, 5 मिलीलिटर म्हणजे हाफ लिटरच्या 600 म्हणजेच 1 लिटरचे किती होणार? ते 300. म्हणजे किती इथं पण किती लिटर होणार? 300 लिटर. म्हणजे आपल्याकडं टोटल किती मिल्क झालेलं आहे? हे 300 प्लस हे 300 झाले 600 लिटर. ओके, आता त्यांचा प्रश्न काय की 560 लिटर ऑफ मिल्क इज डिस्ट्रीब्युटेड. मग यातून किती गेलं? 560 लिटर दूध डिस्ट्रीब्युटर केलेलं आहे मिल्क. तर किती राहिलं? तर 40 लिटर राहिलं. अतिशय साधं सरळ सोपं आहे. ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. पुढचा प्रश्न पहा. 38. जावेद परचेस्ड 10 boxes of mangoes at the rate of 3000 each. After some days, mangoes got spoiled, so he sold them at rupees 1200 per box. What is the percentage of loss he got? प्रश्नाचे भाग करायचे. पहा, जावेद purchased 10 boxes of mangoes at the rate of 3000. म्हणजेच काय? जावेदने 3000 रुपयास एक याप्रमाणे आंब्याच्या 10 पेट्या खरेदी केल्या. म्हणजे जावेदचे किती रुपीज गेले? तर जावेदचे किती रुपीज गेले पाहायचे 10 × 3000 म्हणजेच किती येणार इथं 30,000 रुपीज. म्हणजेच एका आंब्याची पेटी कितीला? 3000 रुपयाला. तर 10 आंब्याच्या पेट्या किती? 30,000 रुपयाला. आता हे जे 30,000 रुपये ही जावेदची काय झाली? खरेदी किंमत झाली. ओके, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण मराठीमध्ये इंग्लिशमध्ये एक कॉस्ट प्राइस झाली, CP झाली. ओके, आता आफ्टर सम डेज मँगोज गेट स्पॉइल्ड, सो ही सोल्ड देम ॲट रुपीज 1200 पर बॉक्स. आता काही दिवसांनी त्यातील काय आंबे खराब झाल्यामुळे त्यानं काय केलं की 1200 रुपयाला एक याप्रमाणे ती पेटी विकली. सगळ्या पेट्या विकल्या, म्हणजे 10 पेट्या होत्या. खराब झाल्यामुळं काय केलं त्यांनी 1200 रुपयाला एक याप्रमाणे 10 पेट्या विकल्या. तर किती रुपयाला विकल्या? 1200 × 10 किती झाले? 12,000 रुपये, म्हणजे 12,000 रुपये. हे काय झाली? त्याची SP झाली, सेलिंग प्राईस. आता कोणी पण सांगेल की 30,000ला आपण ते घेतल्या आणि 12,000ला जर विकल्या तर आपला लॉस झाला की प्रॉफिट झाला? आपला लॉस झाला. तर लॉस किती झाला? ह्या दोघांची वजाबाकी करायची. तर या दोघांची वजाबाकी किती येईल पहा. आपण डायरेक्ट करूयात. आपण स्कॉलरशिपला आहोत. 18,000 रुपये काय होतो?
लॉस होतो. पटकन 18,000 रुपये उत्तर लिहायचं नाही. आपल्याला काय व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ लॉस, तर लॉस म्हणजे किती पर्सेंट लॉस झालेला आहे हे आपल्याला तिथं विचारलेलं आहे. आता लॉस पर्सेंट कसं काढलं जातं, लॉस पर्सेंट कसं काढलं जातं पहा इथे, पर्सेंटेज ऑफ लॉस कसा काढला जातो, तर तुमची जी CP असते ती किती आहे, 30,000 तुमचं आलेलं आहे तर लॉस इंटू 100 अशा पद्धतीने त्याचं सूत्र असतं. जर मराठीत जर समजून घ्यायचं असेल तर शेकडा तोटा बरोबर काय सूत्र आहे, तोटा छेद खरेदी किंमत गुणिले 100. ओके, इंग्रजीमध्ये मी सांगितलं आहे पर्सेंटेज ऑफ लॉस इज इक्वल टू लॉस अपॉन CP इंटू 100. मग आता हे सोडवायचं, इथे किती शून्य आहेत, 1 2 3, इथं 1 2 3 गेले, 0ला 0 गेला, 3 1 3, 3 6 18, 6 गुणिले 10 किती झाले 60, म्हणजे 60% उत्तर आलेलं आहे. ऑप्शन नंबर 2 इज द राईट ॲन्सर. पहा मी इथल्या इथं तुम्हाला प्रश्न सोडून दिलेले आहेत जेणेकरून तुमचा प्रश्न आणि उत्तर इथं व्यवस्थित खाली तुम्हाला दिसेल. पुढे पहा, अरेंज द फॉलोइंग इन डिसेंडिंग ऑर्डर, इथं एक भाग. फाइंड द डिफरन्स बिटवीन द सेकंड लास्ट अँड फोर्थ लास्ट नंबर, इथं दुसरा भाग. विच डिजिट विल ॲक्युअर ॲट द 10 प्लेस इन द डिफरन्स. आता इथं 3 पार्ट आहे. पहिली गोष्ट, अरेंज द फॉलोइंग नंबर इन डिसेंडिंग ऑर्डर. आता डिसेंडिंग ऑर्डरमध्ये जर नंबर आपण अरेंज केले तर कसं येणार आहे पहा, सुरुवातीला हा नंबर येणार आहे 1. आपण पटपट लिहून काढूया का, म्हणजे कळेल तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर कुठला येणार आहे, हा 2. ओके, त्याच्यानंतर कुठला येणार आहे, हा 3. त्याच्यानंतर कुठला येणार आहे, हा 4. आणि हा लास्ट येणार आहे 40,273. पहिला पार्ट झाला. दुसरा पार्ट काय, फाइंड द डिफरन्स बिटवीन द सेकंड लास्ट अँड फोर्थ लास्ट नंबर. आता सेकंड लास्ट कुठला आहे, तर सेकंड लास्ट आहे हा नंबर. ओके, फोर्थ लास्ट कुठला आहे, हा बघा 1 2 3 4. लास्ट फोर्थ लास्ट बोलले म्हणजे उलटा मोजायला लागेल आपला, 1 2 3 4 हा फोर्थ. काय बोलतात, त्यातला डिफरन्स काढा. चला आपण डिफरन्स काढूया. ही जर मायनस आपण केली तर पहा किती येणार आहे. आता एवढी मोठी मायनस करायची गरज नाही, हे आकडे सेम आहेत, तर आपण फक्त 60 - 37 करूया. 10मधून 7 गेले 3 आणि 6मधून 4 गेले 2. हा दुसरा पार्ट झाला. आता टार्गेट काय, व्हिच डिजिट विल ॲक्युअर ॲट द 10th प्लेस इन द डिफरन्स, म्हणजे जे काही उत्तर आलेलं आहे त्याच्यामधला 10 प्लेसला कुठला आहे, 2 आहे. 10 प्लेसला 2 आहे. 2 कुठे आहे, ऑप्शन नंबर 3ला, म्हणून ऑप्शन नंबर 3 इज द राईट ॲन्सर. प्रश्नाचे पार्ट करायचे, व्यवस्थित वाचायचं, म्हणजे काय होतं आपल्याला प्रश्न चुकत नाही. पुढे पहा, 2 ग्रॉस पेपर्स आउट ऑफ 2 रीम ऑफ पेपर इज यूज्ड फॉर प्रिंटिंग, हाऊ मेनी डझन्स पेपर्स आर लेफ्ट. आता इथं काय सांगितलेलं आहे, 2 ग्रॉस पेपर. ओके, म्हणजे 2 ग्रॉस कागद हे 2 रिम कागद आहेत आपल्याकडे. टोटल किती आहेत, 2 रिम पेपरपैकी 2 ग्रॉस पेपर आपण वापरले तर किती पेपर आपल्याकडे शिल्लक राहिले. म्हणजे आता तुम्हाला एक माहिती पाहिजे की 1 रिम पेपर, 1 रिम इज इक्वल टू 480 पेपर्स. हे लक्षात तुम्हाला माहिती पाहिजे. 1 रिम इज इक्वल टू 480. इथं किती पेपर आहेत, 2 रिम. मग 2 रिम इज इक्वल टू किती येणार, 480 इंटू 2 म्हणजे किती पेपर येणार, 960 पेपर आपले येणार आहेत. आता या पेपरपैकी किती पेपर वापरले, 2 ग्रॉस पेपर. मग 1 ग्रॉस माहिती पाहिजे आपल्याला. मग 1 ग्रॉस इज इक्वल टू किती,
144 पेपर्स. सो 2 ग्रोस इज इक्वल टू किती? 144 इंटू 2 म्हणजेच किती? 288 पेपर्स. म्हणजेच आपल्याकडे आता उदाहरण काय तयार झालं? 960 पेपर्स आपल्याकडे होते, त्यापैकी 288 पेपर आपण वापरले, तर आपल्याकडे किती शिल्लक राहिले? तर आपल्याला काय करायला लागेल? ह्या दोघांची मायनस करायला लागणार आहे. 10मधून 8 गेले राहिले 2, चला 1. 16मधून 9 गेले राहिले 7, चला 1. 9मधून 3 राहिले 6. 672. ऑप्शन नंबर 1 इज द राईट ॲन्सर. पुढे पहा, सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट. करेक्ट स्टेटमेंट आपल्याला शोधायचं आहे. स्मॉलेस्ट डिवायजर ऑफ 15 इज 3. म्हणजे 15चा सर्वात लहान जो डिवायजर आहे, म्हणजे विभाजक आहे, तो 3 आहे. तर ते चुकीचं आहे, हे म्हणजे चुकीचं आहे. ओनली 3 डिवायजर्स ऑफ 18 आर इवन नंबर. म्हणजे 18चे फक्त 3च डिवायजर काय आहेत? इवन नंबर आहे. चला आपण काढून बघूया बरं. 18चे डिवायजर किती आहेत? 1. बघा 1ने 18ला जातो. म्हणजे कसं काढायचं पहा शॉर्टकटमध्ये? 1 इंटू 18, 2 इंटू 9, 3 इंटू 6 आणि पुन्हा 6 इंटू 3. म्हणजे इथं आपलं टोटल डबल आकडा आला की आपण याला थांबायचं. म्हणजे किती डिवायजर झाले बघा इथं? 1 2 3 4 5 6. ओके. त्यापैकी ते काय म्हणतात? ओनली 3 डिवायजर्स आर इवन. बघा, हा इवन आहे, हा इवन आहे आणि हा इवन आहे. बाकी इवन आहेत का? नाही आहे. म्हणजे हे स्टेटमेंट आपलं करेक्ट आहे. आपल्याला पुढे जाण्याची बिलकुल गरज नाही. ऑप्शन नंबर 2. पुढे पहा, अरेंज द मल्टिपल्स ऑफ 41 इन असेंडिंग ऑर्डर विच इज द 4th इवन नंबर इन दिस सेट. म्हणजे काय की 41ने विभाज्य असलेल्या समसंख्या चढत्या क्रमाने लावल्यास 4थ्या स्थानावर येणारी समसंख्या कोणती असेल? आता जर आपण असेंडिंग ऑर्डर लावला ह्या सर्वांचा, तर कसा येईल पहा? 410, 320, 246 आणि 164. सॉरी, असेंडिंग ऑर्डर जर लावला तर ही परत सुरुवातीला येईल, ही नंतर येईल, ही नंतर येईल, ही नंतर. मी डिसेंडिंग ऑर्डर लावला चुकून, काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही समजून घ्या. असेंडिंग ऑर्डरमध्ये ही पहिली, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी अशा पद्धतीने येणार आहे असेंडिंग ऑर्डरमध्ये. ते का त्यांनी काय प्रश्न विचारला आहे? विच इज द 4th इव्हन नंबर इन दिस सेट्स. ओके. तर आता हा 4th नंबरला आपला आलेला आहे, आपण जनरली असेंडिंग ऑर्डर लावल्यानंतर. आता बघूया उत्तर काय येते ते. आता हा जनरली चढता क्रम राहिला. आता आपल्याला काय सांगितलं आहे की 41ने मल्टिपल असलेलं आहे. मग 41ने जर आपण ह्याला डिवाईड केलं तर काय येणार आहे बघा? ह्याला जर डिवाईड केलं तर याचं उत्तर येणार आहे 10. ह्याला जर डिवाईड केलं 41ने तर याचं उत्तर येणार आहे 8. तुम्ही करून बघा. ह्याला जर डिवाईड आपण केलं तर ह्याचं उत्तर येणार आहे 6 आणि ह्याला जर डिवाईड केलं तर ह्याचं उत्तर येणार आहे 4. आता याच्यावरून तुम्हाला उत्तर कळालेलंच असेल, त्याच्यामुळं तुम्ही ते उत्तर शोधा आणि एक तुम्हाला काहीतरी पाहिजे म्हणून तुम्ही त्याचा ऑप्शन जो आहे तो कमेंट बॉक्समध्ये टाका. अतिशय सोपं आहे ते. पुढे पहा, व्हॉट इज द पेरिमीटर ऑफ गिवन फिगर व्हेन लेंथ ऑफ इच स्क्वेअर इज 1.5 सेंटीमीटर. आता अशा प्रकारचं जर उदाहरण आलं तर काय करायचं बघा? इथं सेम स्क्वेअर आहेत, इथं सेम स्क्वेअर आहेत आणि इथं सेम स्क्वेअर आहेत. म्हणजे काय करायचं? तुम्ही फक्त एकाच ह्याचं काढून घ्यायचं, बाकी काय करायचं? ह्याचा जो पेरिमीटर येईल त्याला फक्त 3ने गुणायचं आणि आपलं उत्तर येणार आहे. चला काढून घेऊया. किती आहे? 1.5. हे 1.5 येईल, हे 1.5, हे 1.5, हे 1.5. पुन्हा खाली किती येईल? 1.5, 1.5, 1.5 आणि हा 1.5. फक्त एकाच आकृतीचं काढून घ्यायचं. बघा हे किती झाले? हे 1.5 आणि 1.5 3, हे झाले 3, हे झाले 3 आणि हे झाले 3. म्हणजे टोटल किती झाले? 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12. म्हणजे ह्याचं पेरिमीटर झालं 12. मग ह्या तिघाचं पण येईल 12 आणि ह्या तिघाचं पण येईल 12. म्हणजे 12 1 12, 12 2 24, 12 3 36. ऑप्शन नंबर 4 इज द राईट ॲन्सर. पुढे पहा,
How many one digit and two digit square numbers contain 1, 6 and 9 at any place? म्हणजेच काय 1, 6 आणि 9 हे जे डिजिट्स आहेत ते कोणत्याही स्थानी असलेल्या एक अंकी आणि दोन अंकी एकूण वर्गसंख्या किती आहेत? आता आपण काय करूया, एक अंकी वर्गसंख्याच लिहून काढूया, एक अंकी आणि दोन अंकी की ज्यांच्या युनिटला काय टेन्सला काय असेल, युनिट किंवा टेन्स कुठेही 1, 6 आणि 9 असेल. चला 1चा स्क्वेअर 1, 2चा 4, 3चा 9, 16, इथं 25, इथे 5पर्यंत झाले. आता इथं 36, इथं 49, इथं 8चा 64, 9चा 81 आणि 100. परंतु आपल्याला काय विचारले 2 डिजिट, त्याच्यामुळे हे नाही लिहिलं तरी आपल्याला चालणार आहे. 1 आणि 2 डिजिटमध्येच पाहिजे. आता इथं 1, 6 आणि 9 युनिटला पण चालेल आणि टेन्सला पण चालेल. म्हणजे हा आपल्याला चालेल, हा झाला 1, हा झाला 2, इथे पहा हा झाला 3, हा नको, कारण 1, 6, 9 पैकी आपल्याला कुठला पण पाहिजे. इथं 6 आहे पहा, इथं 9 आहे, इथं 6 आहे, तो कुठे युनिटला टेन्सला कुठे असला तरी चालणार आहे. आणि इथं 1 आहे, म्हणजे किती झाल्या 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7, म्हणजे 7 नंबर झाले. ऑप्शन नंबर 3 इज द राईट ॲन्सर. पुढे पहा, व्हॉट इज द सिम्पल इंटरेस्ट ऑन ₹3000 ॲट द रेट ऑफ 10 PCPA फॉर 3 years? आता हे साधं सरळ सोपं आहे, तुम्हाला माहिती सूत्र असतं I = PNR अपॉन 100. सो प्रिन्सिपल किती 3000 इंटू एन किती आपला 3 years, रेट किती आपला 10. आपल्याला फक्त सॉल्व करायचं आहे. ह्या 2 शून्याला 2 शून्य गेले, किती राहिले 30 त्रिक 90, 90 गुणिले 10 किती झालं 900, म्हणजे 900 रुपीज झालं. ऑप्शन नंबर 4 इज द राईट ॲन्सर. पुढे पहा, विच ऑफ द फॉलोइंग इंडिकेट्स डिफरंट फ्रॅक्शन फॉर्म बाय शेडेड पोर्शन? म्हणजे खालीपैकी कोणत्या आकृतीतील रेखांकित भाग आहे तो वेगळा अपूर्णांक दर्शवतो? म्हणजे ह्यांच्यापैकी कोणाचं उत्तर हे वेगळं येतं? तर पहा, टोटल किती येते तर बॉक्स 1, 2, 3, 4 आणि असे 4 म्हणजे 16 आहेत टोटल. कलर किती गेलेत 4. ह्याला जर आपण सॉल्व केलं तर काय येणार 4 1 जा 1, 4 4 जा 16, 1/4 हे त्याचं उत्तर येणार आहे. आता ह्याचं उत्तर किती येणार आहे पहा, टोटल किती आहेत 1, 2, 3, 4, मग आपण लिहिले 4. शेडेड किती आहेत 2. ह्याला जर सॉल्व केलं तर 2 1 जा 1, 2 2 जा 4, 1/2 उत्तर येणार आहे. दोघांचं पण वेगवेगळं उत्तर येते. पुढं बघूया काय होते पहा, इथं किती टोटल पार्ट आहेत असे 1 2 3 4 5 6 असं मोजायचं नाही आहे. पहा इथे पहा, हा टोटल 1 पकडायचा, 1 हा सेम टू सेम आकार दिसला पाहिजे. हा सेम, हा पहा 1, हा त्याच्यासमोरचा 2, हा 3 आणि 4, टोटल 4 आहे. ओके. आता 4 पैकी कलर किती झालेत? हे 2 कलर नाही झाले, हे दोघांना मिळून 1 कलर झालेला आहे, हे लक्षात ठेवा. किंवा तुमच्या माहितीसाठी तुम्हाला आणखीन वेगळ्या प्रकारची जर आकृती तुम्ही काढली तर अशा पद्धतीची सुद्धा त्याच्यामधून तुम्ही आकृती काढू शकता. मग टोटल भाग किती होणार आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 भाग होणार आहेत. आणि 8 पैकी आता किती रंगवलेले दिसणार आहेत? 2 रंगवलेले दिसणार आहेत. म्हणजे ह्याचं उत्तर 2 1 जा 1, 2 4 जा 8, म्हणजे असं सुद्धा 1/4च येणार आहे. म्हणजे या दोघांचं 1/4 आलेलं आहे, ह्याचं 1/2 आलेलं आहे. आता इथे बघा टोटल किती 1 2 3 4 5 6 आणि वरचे 6 म्हणजे 12 आणि टोटल किती रंगवले 3, म्हणजे 3 1 जा 3, 3 4 जा 12, म्हणजे ऑप्शन नंबर 1 3 आणि 4 हे सेम आले आणि 2 हा वेगळा आला, आपल्याला डिफरंट विचारलेला होता, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 इज द राईट ॲन्सर. पुढे पहा, if an article of ₹1000 is sold at 30% profit, then how many rupees profit is gained in transaction? अतिशय सोपा प्रश्न आहे. 1000 रुपयाची वस्तू 30% प्रॉफिट घेऊन विकली तर त्याला किती प्रॉफिट होईल? म्हणजे काय करायचं तुम्ही, 1000 रुपीजचा 30% काढायचा आहे, बस एवढंच करायचं आहे. 1 2 1 2 किती झाले 10 × 30 किती झाले 300, बस 300. ऑप्शन नंबर 3 इज द
राईट आन्सर. पुढे पहा, Lokesh and Roshan are working in the same company. Roshan received salary of rupees 15,500. आता बघा 15,500. Okay, for 1 month, and Lokesh received salary of rupees quarter to 18,000 for same month. आता क्वार्टर टू 18,000 हे लक्षात घ्या. क्वार्टर टू 18,000 म्हणजे किती होतात? 17,750. हा क्वार्टर टू 18 आहे म्हणजे अजून 18 झालेलं नाही. 18ला क्वार्टर कमी आहे म्हणजे 17,750. सॅलरी ऑफ लोकेश इज मोर बाय हाऊ मच दॅन रोशन्स सॅलरी. आता हाऊ मच मोर दॅन लेस दॅन विचारलं की आपल्याला काय करायला लागते? मोठ्यातून छोटा वजा करायला लागतं. म्हणजे हा मोठा आहे त्यातून लहान जो आहे तो आपल्याला मायनस करायला लागणार आहे. 0,5,2,2,0 म्हणजे किती येणार? 2,250. ह्यालाच आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? क्वार्टर अँड 2,000 रुपीज. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. पुढचा क्वेश्चन बघा. हाईट ऑफ 2 पिलर्स इज 117 सेंटीमीटर and 105 centimeter respectively. What is the height of pillar formed by joining these two pillars? म्हणजे 2 पिलर आहेत ते जर एकमेकांना जोडले तर त्या पिलरची हाईट किती होईल? पहा, 117 सेंटीमीटर प्लस 105 सेंटीमीटर यांना जर जोडले म्हणजे ॲड केले तर किती होणार आहे? पहा इथे 222 सेंटीमीटर. आता आपल्याला फसवण्यासाठी बघा इथं 222 मीटर दिलेलं आहे परंतु आपलं उत्तर सेंटीमीटरमध्ये आले. मुलं काय करतात? पटकन हे उत्तर लिहून टाकतात परंतु अशा पद्धतीने नाही आहे तर हे उत्तर नाही आहे. म्हणून आपल्याला हे सेंटीमीटरचं मीटरमध्ये जर करायचं असेल तर आपण काय करतो? याला 100ने डिवाईड करतो. म्हणजे जेवढे 2 शून्य आहेत तर 2 घरानंतर आपण काय करतो? पॉईंट देतो. म्हणजे 2.22 आता झालं मीटर. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. पुढचा पहा प्रश्न, शेवटचे 2 प्रश्न. इथं काय इन्स्ट्रुमेंट दिलेले आहेत आणि नंबर ऑफ स्टुडंट्स दिलेले आहेत आणि त्यांनी सांगितले 1 पिक्चर इज इक्वल टू 10 स्टुडंट्स. म्हणजे ह्या एका पिक्चरला आपल्याला 10 स्टुडंट्स काउंट करायचं आहे. आधी आपण काय करूया? सुरुवातीला तुम्ही परीक्षेत सोडवताना पण असंच करायचं. टोटल किती आहेत? 1 2 3 4 5 6 टोटल आहेत. 1 पिक्चर इज इक्वल टू 10 स्टुडंट. सो 6ला 10ने मल्टिप्लाय करून घ्यायचं म्हणजे 60 स्टुडंट्स काय करणार आहेत? तबला. हे सोडवूनच घ्यायचं म्हणजे आपला प्रश्न कधीच चुकत नाही. पहा 1 2 3 3 × 10 करून घ्यायचं इथं 30. 2 × 10 करून घ्यायचं इथं 20. इथं 5 × 10 करून घ्यायचं 50. ओके, आणि सर्वांची काय करायची? बेरीज करून घ्यायची. 60 30 20 50. हे 30 जर आपण काय करूया? थोड्या लाईनमध्ये मांडूया म्हणजे आपल्याला कळेल व्यवस्थित. आता यांची जर आपण ॲड केली तर बघा 6 + 6 झाले 12 प्लस सॉरी इथं 20 होता. 6 5 + 5 10 आणि 6 झाले 60. 160 स्टुडंट झाले टोटल. आता आपल्याला प्रश्न काय विचारलेत पहा. टोटल हाऊ मेनी स्टुडंट्स आर लर्निंग टू प्ले म्युझिकल इन्स्ट्रुमेंट? टोटल किती? 160 स्टुडंट्स. पहा उत्तर पटकन येतं आपल्याला. विच इन्स्ट्रुमेंट इज लर्नड बाय लिस्ट नंबर ऑफ स्टुडंट? लिस्ट म्हणजे कोणते वाद्य वाजवणारे विद्यार्थी कमी आहेत? एकदम कमी कुठे आहेत? तर इथं पिक्चर दिसते फ्ल्यूट. मग फ्ल्यूट कुठे आहे? फ्ल्यूटमध्ये फक्त 20 आहेत. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक 26 पासून 51 पर्यंत सॉल्व केलेले आहेत. पुढील पार्ट 2 मध्ये आपण 52 पासून 75 पर्यंत आपण सॉल्व करणार आहोत. आशा करतो की यातील सर्व कन्सेप्ट आणि सर्व एक्झाम्पल्स तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळले असतील. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आत्ता 2 दिवसात आपली एक्झाम आहे तर त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त तयारी करा. सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा. पार्ट 2 जर हवा असेल तर कमेंट्समध्ये पार्ट 2 पाठवा.
असं कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.